झाला आता 10 वाजता. कोणत्या रस्त्याला पुढे गेला? आपल्या वांगदरीच्या वरती जाताना वरती चढताना ना तिथं आला झाला. बिबट्या होता का? हा बिबट्या होता. वन अधिकारी कोण आहे तिथं हजर? सध्या हल्ला झालेला आहे, तुम्ही कळवलंय ना? वन अधिकाऱ्यांना कळवले का? हो कळवलं. किती वाजता कळवलं? 10 वाजता. हा, तुम्ही कोण आहेत साहेब? सांग ना तू कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुमच्याकडे पद काय आहे? सांग ना. फॉरेस्ट मध्ये आहे का तुम्ही? हो. कोणत्या विभागात काम करता? वॉचमॅन पिंपळ. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांशी मी बोलतो, त्याला इमिजिएट जेवढं पुढं पाठवता येईल तेवढं हे केलं पाहिजे. मोठा आलाय आणि त्या बिबट्याचा बंदोबस्त कसं करणार ते बघा तुम्ही आता. ठीक ठीक आहे, ठीक ओके. नमस्ते. यमो कोण आहे? तुम्हीच आहे. आता ही उंड ओपन ठेवायची का बाबा? एक इंजेक्शन येतं जागा. मी डॉक्टरच आहे, तुम्हाला माहित असं. आता फक्त तुमच्या याला विचारा, माझ्या अंदाजे ही उंड तुम्हाला क्लोज करता येणार नाही. नाही करता नाही. म्हणून आपण त्याला हे केलेलं आहे. काय त्याला ब्लीड होऊन त्याला साफ केलं पाहिजे. साफ करून घ्या. साफ करून घेतलंय, फक्त जस्ट वरून लावलंय तर जास्त ब्लिडिंग ते येणार म्हणून क्लीन करून घेतलं आपण सगळी होऊन. फक्त जस्ट वरून हे केलं का जे ओपन होऊन ब्लीड नाही व्हावं म्हणून. त्याला काय करा, त्याला अँब्युलन्स द्या दिली आणि इमिजिएट त्याला नाशिकला जाऊ द्या. फक्त एक 5 मिनिटात गाडी येते इथं. आपण गाडी बी बोलवलेली. त्याला काही गरुड्या वगैरे दिलं टीटी दिलं, अँटीबायोटिक दिलाय त्याला. आता लोकल तुम्हाला हे द्यावं लागेल. सर नमस्ते. एक बिबट्याचा बाईट पेशंट आहे. मला एक सांगा की त्याच्या उंड आहेत त्या ओपन ठेवावं लागतील का क्लोज केलं तरी चालते? म्हणजे पट्टी ड्रेसिंग केली तरी चालेल का? वरतून रॅशेस आहेत, जास्त डीप दिसत नाहीये मला. ओपनच ठेवली पाहिजे असं वाटतंय. नाही आता त्याचा ब्लीड थोडी डीप आहे, पण मग ब्लीड नसेल तर मला वाटतं ओपन ठेवावं लागेल ना. नाहीतर मग त्याचं ओपन ठेवावं लागेल. आणि त्याला हे कसं करायचं? आता काय का त्याचा उलट ब्लीड तर काय नॅचरली स्टॉप होईल त्याच्यावाला थोडंफार आहे ते. आता त्याला धुवून घ्यायला लावू का कसं करूया? वॉश केलंय त्यांनी. आता मी काय करतो, इथं पीएससीच्या याच्यात आलो, त्याला ओपन ठेवायला लावतो ते. चल ओके सर, त्याला ओपन ठेवा. आपण फक्त खाली येऊ नये म्हणून ते केलेलं आहे. आता काय करा, म्हणजे असंच करा, ओपन ठेवा जेवढं त्याला धुवून घेता येईल. कारण त्याचं जे पॉइझन आहे ते जेवढं बाहेर निघते द्या काढून त्याला. आता फॉरेस्टचं कोण आहे काय करता बघा. त्याला इमिजिएट हलवा नाशिकला न्यावं लागेल. त्याच्या जागेवरती तुम्ही लोक समजा आर्थिक मदत पुंजी कराल, तो बाग पार्ट वेगळा आहे, पण त्याची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पाटील साहेबांबरोबर बोललोय, लगेच त्याला म्हणजे काय त्या बिबट्याचा काय बंदोबस्त करता येतो तो करा. याच्या आधी पण हल्ले झालेत वाटतं. एक महिन्यापूर्वी आपण पिंजरे लावलेले तिथं, पण पिंजऱ्यात काय केलं? तुम्ही पण ग्लोव्ज वापरा. नमस्कार. आज आपण अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या बरोबर आहे. आज ब्राह्मणवाडा हद्दीत एक घटना घडली. एका बिबट्याने एका थोडक्यात शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे. आणि हल्ला भीषण आहे. 1 महिन्यापूर्वी सुद्धा एक घटना घडली होती, त्याच्यात शेळके मॅडम म्हणून त्यांच्यावर हल्ला झालेला. जो 1 तासापूर्वी हल्ला झाला. आमदार साहेबांना हे समजले की 1 तासापूर्वी ब्राह्मणवाड्यात हल्ला झालेला आहे. आमदार साहेब तात्काळ 1 तासात तिथं हजर झालेले आहेत.
आणि त्या रुग्णांच्या काळजीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा येथे ते आलेले आहेत. आपण पाहूया ते काय सांगतात. नमस्कार साहेब. मारुती उमाजी मध्ये या व्यक्तीवरती बिबट्यानं हल्ला केलाय आणि याच्या आधी त्या परिसरामध्ये बिबट्यानं हल्ले केलेले पिंजरा पण फॉरेस्ट विभागानं लावला होता, परंतु तो बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये जात नाही. आणि आता परत एका आमच्या मजुरावरती हल्ला झालाय. तो कामानिमित्त पायी जात होता. आता त्याला ब्राह्मणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलंय. वांगदरीचा आहे, तिथले नागरिकही त्याच्याबरोबर आलेत. मी त्याला पाहिले, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार तर केलाय. त्याच्याबद्दलची जे लस असते ती पण दिली गेली आहे, परंतु तिथं लोकल म्हणजे जिथं जखम आहे तिथं लस द्यावी लागते आणि त्याच्यासाठी त्याला नाशिकला न्यावं लागणार आहे. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालंय. फॉरेस्टचे तिथे कर्मचारी उपस्थित आहे आणि लगेच त्याला ते पेशंट आम्ही नाशिकला हलवतोय आणि त्याची सगळी काळजी आमचा वन विभाग घेणार आहे. त्याबद्दल दुमत नाही, परंतु असे वारंवार जे हल्ले होते, हा दिवसा हल्ला झाला म्हणजे आता 11चा टाइम आहे आणि 10:30 पावणे 11च्या दरम्यान हा हल्ला झाला. आणि इथून मागचे असं होतं की रात्रीच्या वेळी हल्ला झाला, असं झाला. तर मला वाटतं थोडं काळजी करण्यासारखं आहे. तिथून लोकांनी जाताना पण खबरदारी घ्यावी. एकट्या दुकट्याचा प्रवास शक्यतो तिथून टाळावा आणि जाताना तिथून हातात काठी किंवा काहीतरी स्वसंरक्षणासाठी असावं. कारण लोकांची तर आता आमची पिंपळदरी वांगदरी इथली जी लोक आहेत तर त्याला मजुरीशिवाय पर्याय नाही आणि मजुरीला जाताना प्रत्येकाकडं टू व्हीलर आहे नाही हा पुढचा प्रश्न. तर खबरदारी घ्या, एकमेकाला ग्रुपनं जाताना ग्रुपनं शक्यतो कामावरती जा आणि त्या बिबट्याचा लवकर जेरबंद त्याला केलं जाईल आणि या पेशंटची पण काळजी घेतली जाईल. साहेब मला एक सांगायचं आहे की ब्राह्मणवाडा वन विभाग आहे. ब्राह्मणवाडा वन विभागाचे कर्मचारी अजूनही इथं आलेले नाही आहेत, परंतु तुम्हाला माहिती झालं तुम्ही जवळजवळ 1 तासात इथं हजर झालेत. तर तुम्ही आमदार असून जर इथं 1 तासात इथे येत आहे तर वन विभाग अजूनही आलेला नाही, त्याबद्दल काय सांगता? विभागाचा एक कर्मचारी त्यांचा आहे इथं उपस्थित. ते पिंपळदरीचं आहे साहेब. तर ब्राह्मणवाड्याचा नाही. ब्राह्मणवाड्याचा जो कोणी असेल त्या ही घटना जी झाली ती त्या घाटाच्या दरम्यान झाली ब्राह्मणवाडा भाग. तर तो हजर झालाय, बाकीचे हजर होतील. शेवटी माहिती वनक्षेत्रात जो वनपाल असतो तो काही एक जाग्यावर नसतो. आता तुम्हाला हे माहिती आहे की आपल्याकडं लोकांनी जंगल जाळण्याच्या ज्या घटना बऱ्याच झाल्या त्यातून इकडं तिकडं म्हणजे पाहणीवरती असतात आणि असं काही नाही का त्यांचं दुर्लक्ष असं नाही, परंतु बिबट्यांची संख्याच एवढी झाली. आता हे सांगतं का तिथे 3-4 बिबटे आणि त्यातून असं सगळीकडेच होतंय आणि बिबटे उचलायचे फॉरेस्टच्या विभागानं दुसरीकडे कुठेतरी नेऊन सोडायचे, परत ते तिथं हल्ले करतायत आणि त्यांची प्रजनन क्षमता एवढी जास्त आहे. तर हा सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा आहे. विधानसभेत अधिवेशनातही त्याच्यावरती प्रश्न उपस्थित झालेत का तुम्ही कसा याचा कंट्रोल करणार. पण भविष्याच्या काळात नाही, आत्ता सध्याच वर्तमान काळामध्ये तो एक आपल्या पुढं मोठं आव्हान आहे. पण त्याबद्दल काय करता येईल नक्की शासनाकडे तशी. साहेब ब्राह्मणवाडा विभागात हल्ले होत नव्हते बिबट्यांचे पूर्वी, एवढे प्रमाण असं काही दिसत नव्हतं, पण मग या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं. ते असं वाढलं तर ते वनवे लोक सध्या पेटवतात, त्यामुळे त्यांचं राहण्याचे ठिकाण नष्ट झालेत आणि त्यामुळे ते हल्ले करायला लागलेत, असं तुम्हाला वाटतं का? बिबटी वस्तीत होऊ शकेल की जंगलामध्ये आपण जर जाळ लावलाय, लपण्याचे ठिकाण त्यांना असुरक्षित वाटत असेल तर खाद्याच्या निमित्तानं ते थोडे गावाकडं शहराकडं यायला लागले आणि मग कुत्र्यांच्या मागं लागणं, अमक्याच्या मागणं लागणं याच्यात आणि त्याच्यात आता तो जो काय बांधव आहे तो एकटा येत होता आणि ती एकटा पाहून यानं त्याच्यावरती हल्ला केला. नशीब तो त्याच्यातून वाचलाय, नाही तर ती घटना खतरनाक आहे. लोकांना साहेब तुम्ही काय सांगू शकता की जे आता वनवे पेटवतात, तुम्ही ब्राह्मणवाडा भाग पाहिलं तर पूर्ण काळवंडलाय, सगळे डोंगर जो पेटवलेली, लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? ब्राह्मणवाड्याच नाही तर संपूर्ण अकोले संगमनेर परिसर मी पाहतोय बऱ्याच ठिकाणी वनवे लावून दिले जात आहेत. माझी विनंती आहे त्या बांधवांना
की तुमचा हेतू काय आहे मला माहीत नाही. तुमचा हेतू जर गवत चांगला आहे असा असेल तर तसं काही होत नाही. तुम्ही वनवा लावून जो काही भाग आहे तिथं कसं गवत येते आणि दुसऱ्या ठिकाणी कसं येते हे पहा. गवतामध्ये काहीच फरक पडत नाही. उलट ज्या ठिकाणी तुम्ही वनवा लावत नाही त्या ठिकाणी बीज पडलेलं असतं, तिथं नवीन झाडांना कोंब फुटलेले असतात, तर ते वनवा न लावलेल्या ठिकाणी उलट चांगलं गवत येतं, चांगले झाडं फोपावत आहे. परंतु तुम्ही हा जो आघोरी प्रयोग करताय की तो पारंपरिक प्रयोग आहे, हे खरं करायला नाही पाहिजे. याच्यातून म्हणजे बाकी ती म्हणजे याची नुकसान, जंगलाची तर नुकसान होती, परंतु गवत पण येत नाही. आणि हे असे जे वन्य स्वापद आहेत हे मग गावाकडे यायला लागत आहेत, अडचणीविषयी तयार होत आहे. कारण ज्या जंगलामध्ये तिथं ससे किंवा त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठीचं जे काही पाहिजे ते भक्ष्य भेटत नाही आणि मग ते गावाकडे यायला लागते आणि हे प्रकार अजून वाढत जात आहेत. तर मला वाटतंय सारासार विचार करून जंगलाला आग लावू नका. आपल्या घराला, आपल्या शेताला कोणी जाळलं किंवा आपली लेकरं बाळं जर अशा होरपाळताना पाहिली तर आपल्याला कशा वेदना होतील. त्याच वेदना ते ठीक आहे, त्या झाडांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही आहेत, मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही, पण त्यांची अवस्था तशीच आहे. तर याच्याकडं मला वाटतं थोडंसं संवेदनशीलपणे प्रत्येकानं पाहावं. आणि आपल्याला वाटत असेल की आपण जंगलाला आग लावतो, आपल्याला कोणी पाहत नाही, पण ह्या जगामध्ये एक शक्ती आहे. तुम्ही जर दुसऱ्याचं वाटोळं कराल तर तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. चालेल. पिंपळदरी गावचे उपसरपंच लक्ष्मण मारुती दुधवडे आहेत आपल्याबरोबर, जे आज जवळजवळ 10च्या दरम्यान बरोबर एक घटना घडली. एक जो मध्ये आडनाव आहे बरोबर, त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. तर त्या बाबतीत ते सरपंच काय माहिती देतात आपण पाहूया. कशी झाली ही घटना? सकाळी ना तो जाताना कामावर चालला होता, जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. हल्ला हा ब्राह्मणवाड्याच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि ब्राह्मणवाड्याच्या हद्दीमध्ये झाल्यानंतर त्याला आपण इथं सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे. पण जेणेकरून ब्राह्मणवाड्याच्या हद्दीमध्ये हल्ला झाला, तिथले कर्मचारी एकही पण इथं आज उपलब्ध नाही. मग हे कर्मचारी करतात काय नाही. तुम्ही त्यांना कल्पना दिली होती हल्ला काय कल्पना भेटली असेल, कारण पिंपळदरीचे जे वॉचमॅन आहे ते हजर झाले, मग ब्राह्मणवाड्याचे वॉचमॅन का हजर झाले ना आतापर्यंत? अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे याच्यावर, आणि त्यांनी याच्यावर चांगलं लक्ष देऊन काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही ते बिबट्यांचे वारंवार हल्ले होतात. 1 महिन्यापूर्वी शेळके मॅडम आहे म्हणून त्यांच्यावर एक हल्ला झाला होता. हा, शेळके मॅडम, परत आमच्या इथले काही स्थानिक लोक आहे ना, वर मजूर येतात, त्याच्यावर पण एक दोघं जणांवर हल्ला झाला, पण तो काही दुखापत झाली नाही. पण त्यांनी हल्ला केला त्यावेळेस पण, त्यावेळेस पण फॉरेस्टवाल्याने पिंजरा लावला होता, पण ते पिंजऱ्यात तो जात नाही. मग तो कुठून त्यांनी बाहेरून आणून सोडलाय का काय केलं हे काही सांगता येणार. किती बिबटे आहेत काय अंदाज? आतापर्यंत 3 बिबटे पाहिले. 3 बिबटे, आणि त्याच्यातले एक बिबट्याला पिल्ले आहेत आणि तो बिबट्या हल्ला करतो असं तुमचं म्हणणं आहे का? त्या बिबट्याने आता सध्या सुद्धा आहे ना, ज्याच्यावर हल्ला झाला त्याला तुम्ही आता प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा इथे आणलेले, त्यांनी सेवा चांगली दिली तुम्हाला? हो, सेवा चांगली दिली त्यांनी. आता ते म्हटले नाशिकला आम्ही हलवणार आहे. ती लस इथं उपलब्ध नसल्या कारणाने तुम्हाला लस इथं उपलब्ध नसल्यामुळे तो नाशिकला हलवण्यात येणार आहे. आता आम्हाला येणार आहे आता त्या नाशिक रुग्णालयात, हो, नाशिक रुग्णालयामध्ये पाठवणार आहेत. रुग्णाची अवस्था कशी आता? अवस्था सध्या बिकट आहे, पाण्याजोग नाही, पण आता काय आता झालंय आलं. नुकतीच आमदार साहेबांनी सुद्धा तात्काळ भेट आमदार साहेब पण आलते इथं, त्यांनी पण पाहणी केली. तुमचे जे कोणी कर्मचारी असतील नाशिकचे, ते रुग्णालय असेल तिथे पण त्यांनी फोन फिरवले, आणि फोन फिरवल्यानंतर आमदारांनी पण चांगलं सहकार्य करून या पेशंटला पुढं कशा पद्धतीनं न्यायचं हे आमदारांनी चांगलं लक्ष घालून केलेलं आहे. म्हणजे वन खातं आलं नाही, परंतु आमदार साहेब तात्काळ आले. वन खातं म्हणजे जे पिंपळदरीचे कर्मचारी ते आले, ब्राह्मणवाडीचे कोणी आले नाही, पण आमदार 1 तासामध्ये ते इथं हजर झाले आणि पेशंटची चांगली विचारपूस करून त्यांनी चांगलं सहकार्य पुढचा मार्ग आमदार साहेबांनी दिला. चालेल, धन्यवाद.